नमस्कार मंडळी, मी परागराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मी आपणासमोर आज पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा याबद्दल काही बोलणार आहे। पितृपक्ष हा भाद्रपदाच्या वद्य प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतचा कालावधी, याला पितृपक्ष, पितृपंधरवडा, श्राद्ध पक्ष असेही म्हटले जाते। या पंधरवड्यामध्ये आपल्या पितरांची आठवण केली जाते, त्यांचे श्राद्ध घेतले जाते आणि त्यांचे पिंडदानही केलं जाते। त्यांच्याकरता एक नैवेद्याचं पानही ठेवलेलं जातं। ह्या सगळ्याबाबत काही विधी प्रथा प्रत्येक ठिकाणी आहेत आणि त्या वेगवेगळ्या असतील आणि वेगवेगळ्या आहेत, परंतु सर्वसामान्यपणे ह्या कालावधीबाबत एक समज आहे आणि तो म्हणजे हा कालावधी हा चांगला नाही। याबाबतच आता मला आपल्याशी काही चर्चा करायची आहे। तर मंडळी, हा श्राद्ध पक्ष किंवा हे पितृपक्ष ह्याच्यामध्ये पितरांची आठवण केली जाते। असं म्हणतात की ह्या वेळेला ही पितरं आपलीची सगळी जी आहेत ती आपल्या पृथ्वीवरती आलेली आहेत आणि ती आपल्या जवळपास आहेत। शास्त्रामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की हा कालावधी वाईट आहे, किंबहुना शास्त्रामधील ह्या कालावधीमध्ये बरेचसे मुहूर्त किंवा चांगले दिवसही आहेत। ह्या वर्षी 2024चा हा जो पितृपक्ष आहे ह्यामध्ये पंधरवड्यामधील 6 दिवस हे शुभ दिवस म्हणून पंचांगात दाखवले गेले आहेत। मग काय ही गोष्ट की ह्या कालावधी आहे हा चांगला आहे किंवा कसा? तर मंडळी, असं आहे की ह्या कालावधीमध्ये आपल्या ज्या काही रेग्युलर गोष्टी आहेत, रुटीनच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीकरता हा कालावधी कुठल्याही प्रकारे निषिद्ध मानला गेलेला नाही। तर ह्या कालावधीमध्ये असलेले मुहूर्त किंवा चांगले दिवस आहेत हे पाहून आपली जी रेग्युलर कामं, रुटीनची कामं जी आहेत ती केली जाऊ शकतात। या बाबतीत मी आपल्याला एक उदाहरण सांगणार आहे। मुंबई महानगरपालिकेमधून महाराष्ट्र शासनाच्या एका खास आणि अतिशय महत्त्वाच्या अशा एका प्राधिकरणामध्ये अधिकाऱ्यांची, बहुतांशी अभियंत्यांची प्रतिनियुक्ती केली जाते, म्हणजे त्यांना डेप्युटेशनवरती पाठवलं जातं। अशाच 7 जणांची 2006 सालच्या ह्या पितृपक्षाच्या आधी ऑर्डर आलेली होती आणि पितृपक्ष चालू असल्यामुळे ह्यामधील एकही जण तिथे जाण्यास तयार नव्हता। त्यातील एकाला सांगितलं गेलं की अरे, पितृपक्षामध्ये पितरं तुला आशीर्वाद देण्यासाठी उतावळे आहेत, तुझ्या जवळपास आहे, तेव्हा ह्यामध्ये काहीच वाईट नाही, हे रुटीन काम आहे आणि ह्यामध्ये तू तिथे गेलास तरी काही हरकत नाही। त्यामुळे तो अधिकारी, तो अभियंता जो होता तो तिथे गेला, त्याला त्याकडे कामावरती रुजू करून घेण्यात आलं। उर्वरित 6 जण जे आहे ते घटस्थापनेच्या दिवशी त्या विभागामध्ये, त्या प्राधिकरणामध्ये गेले असता त्या प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना परत पाठवून दिला आणि त्यांचे सगळ्यांचे आदेश रद्द करून घेतले। तर आता ज्यांनी ह्या पितृपंधरवड्यामध्ये ते आदेश पालन करून तो गेला, त्याला तिथे घेतलं गेलं आणि महत्त्वाच्या खात्यामध्ये त्याला तिथे कामावरती नेमणूक केली गेली। परंतु ज्यांनी पितृपंधरवड्यामध्ये जाणं टाळलं आणि घटस्थापनेच्या दिवशी गेले, त्यांच्या बाबतीत मात्र एकंदरीत उलटं झालं आणि त्यांचे आदेश जे आहेत ते कॅन्सल केले गेले। तर मंडळी, हा अनुभव आहे आणि एकंदरीत पितृपक्षाच्या बाबतीमध्ये आपण कुठल्याही प्रकारची याचकिंतही शंका न बाळगता ही गोष्ट लक्षात घेऊ शकता की पितृपक्ष हा खरोखर चांगला पिरियड असून त्यामध्ये आपले जे काही पूर्वज आहेत ते आपल्या जवळ आहेत, आपल्याला आशीर्वाद देत आहेत आणि त्यामुळे आपण कोणत्याही नवीन गोष्टी, कोणत्याही मोठ्या गोष्टी ह्या बाबतीची सुरुवात त्या कालावधीत नाही केली तरीसुद्धा जे रुटीनमध्ये आहेत अशा कामांकरता योग्य त्या दिवशी, योग्य मुहूर्तावरती किंवा योग्य त्या शुभ दिवशी आपलं काम करू शकतो। तर मंडळी, हे होते आपल्या पितृपक्ष, श्राद्ध पक्ष ह्याच्याबद्दलचं माझं मत। नमस्कार।